जे ऑपरेशन करण्यात आलं ना ते अत्यंत गुपित ठेवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऑपरेशनकडे रात्रभर लक्ष ठेवून होते. पाकिस्तानला चांगला धडा मिळाला असं वाटतंय तुम्हाला? खरं तर 27 जणांचा जो घटना झाल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की एक असं काहीतरी झालं पाहिजे. अजून यामध्ये काय करावं असं तुमचं यामध्ये अजून अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे काही हे हँडल होतं 27 जणांचा जो घटना झाल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की एक असं काहीतरी झालं पाहिजे. अजून यामध्ये काय करावं असं तुमचं नाही, तो मुलगा बोलेल माझा. आमची यामध्ये अजून अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे काही हे जे हँडलर्स होतं जसं आम्ही आधी पण सांगितलं की जे काही हे जे ग्रुप्स आहेत जे आतंकवादी हमला करतात तर त्यांना शोधून त्यांनी संपवलं पाहिजे आणि त्यांनी परत भारताकडे आपल्याकडे कोणाकडेच वाकडी नजर करून नाही बघितलं पाहिजे ही आमची इच्छा आहे. पण दादा जे नाव देण्यात आलं खरं तर अनेक आपल्या ज्या आई होत्या आपल्या अनेक त्या खरं तर यामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं होतं आणि ऑपरेशन सिंदूर नाव दिलं. हो, ह्यामध्ये यांना खरंच सन्मान दिल्यासारखं होईल कारण की यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलं आणि बऱ्याच ज्या महिला होत्या किंवा आपले जे एक नेव्ही ऑफिसर होते त्यांच्या पण मिसेस होत्या. तर नुकतंच लग्न झालं होतं, आई होती, आसावरी होती, या सगळ्या लेडीज तिकडे होत्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे अति क्रूरपणाने त्यांनी हा जो सगळा प्रकार केला. तर या ऑपरेशनला जे नाव दिले ते अगदी एकदम योग्य दिलंय असं मला वाटतं. तर अजून काय अपेक्षा आहेत भारतीय सैन्याने किंवा भारतीय सरकारनं काय करावं असं वाटतं? भारतीय सरकारने या सगळ्या ग्रुप्सला संपवून टाकावं आणि पूर्ण POK मधनं साफ करावं ही आमची इच्छा आहे.